गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी सगळ्यात आधी काल रात्री US मार्केटमध्ये काय झालं ते जाणून घेणं जास्त गरजेचं आहे. कारण काल रात्री US मार्केट हे चक्क ग्रीनमध्ये क्लोज झालेलं आहे. तिथे आपल्याला एक पुलबॅक पाहायला मिळालेला आहे, कारण गेले 4 ट्रेडिंग सेशन्स तिथे US मार्केट सतत पडत होतं. तर आता हा पुलबॅक येण्यामागे रिझन काय ते आपण सगळ्यात पहिल्यांदा जाणून घेऊयात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं होतं काल एनव्हिडियाचा रिझल्ट होता. तर एनव्हिडियाने जे काही एक्सपेक्टेशन आहे तर ते बीट करून चांगला रिझल्ट दिलेला आहे. प्लस जे 4th क्वार्टरसाठी गायडन्स दिलेलं आहे तर तेही चांगलं दिलेलं आहे. त्यामुळे तिथे एनव्हिडियाचा स्टॉक हा चांगल्यापैकी चाललेला आहे, परंतु तो आफ्टर मार्केट चाललेला आहे. कारण तिथे जे काही मार्केट बंद झाल्यानंतर त्यांचा रिझल्ट आलेला आहे. तर एनव्हिडियाचा स्टॉक सध्या 3% आसपास ग्रीनमध्ये ट्रेड करतो आहे इन फ्युचर. परंतु त्याचं जे काही इम्प्लिकेशन आहे ते आज रात्री पाहायला मिळेल. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजेच काल होते फेडचे मीटिंग. म्हणजेच काय की जे मिनिट्स असतात फेडचे तर ते बाहेर देतात ते, परंतु त्यामध्ये एक निगेटिव्ह न्यूज अशी आहे की त्यामध्ये जी काही रेट कटची प्रोबॅबिलिटी आहे तर ती कमी झालेली आहे. रेट कटची प्रोबॅबिलिटी जी आहे तर रेट कट होणार नाही याची प्रोबॅबिलिटी 71% वाढलेली आहे. की जी रेट कट होऊ शकते याची प्रोबॅबिलिटी गेले 1 महिन्यापूर्वी 99% होती, तर ती आता बऱ्यापैकी कमी झालेली आहे. म्हणजेच काय की तिथे जे काही फेडचे जे काही मेंबर्स आहेत तर त्यांच्यापैकी बऱ्याचशा मेंबर्सचं असं म्हणणं आहे की जॉब डेटा हा जर खराब आला आणि जर आपण काय म्हणतो की ग्रोथला जर प्रॉब्लेम येत असेल तर रेट कट पॉज करणं खूप चांगलं आहे. ओके, तर मग या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर त्यांच्याकडनं निगेटिव्ह इंडिकेशन आहे, परंतु तिथे US मार्केट सतत 4 दिवस पडत होतं. त्यामुळे ती गोष्ट इग्नोर करून जे काही एनव्हिडियाचे रिझल्ट आहेत तर त्याचं एक्सपेक्टेशन घेऊन मार्केट तिथे बऱ्यापैकी रिकवर झालेलं आहे. ओके, परंतु फार काही नाही, परंतु लॉसेस रिकवर करून US मार्केट 0.5% आसपास ग्रीनमध्ये क्लोज आहे. आता जर आपण ग्लोबल मोमेंटम पाहिलं तर ग्लोबल मोमेंटम पॉझिटिव्ह आहे. त्यानंतर जर आपण FISDIचा डेटा पाहिला तर FISनं 1,500 कोटींचं चक्क काल बाईंग केलं आहे आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं ॲज युजल पुन्हा 1,500 कोटींचं बाईंग केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि त्यामुळेच काल मार्केट 26,000च्या वर जाऊन क्लोज होणं पॉसिबल झालं. काल आपल्याला IT स्टॉक्समध्ये एक बाउन्स बॅक पाहायला मिळाला आणि एक शॉर्ट कवरिंग देखील आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळालं, ज्याच्यामध्ये ऑब्वियस पॉसिबिलिटी होतीच. आणि कालही मी तुम्हाला सांगितलं होतं की इन्फोसिस TCS हे दोनही स्टॉक्स फोकसमध्ये राहतील आणि त्यांनी बऱ्यापैकी मार्केटला सपोर्ट केलं. परंतु तुम्ही जर पाहिलं तर बाकीचे जे काही इंडेक्सचे कंपोनंट्स आहेत, बाकीचे जे स्टॉक्स आहेत तर त्यांनी काही इंडेक्सला फार काही सपोर्ट केल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. आता मार्केट चक्क कालच्या दिवशी कुठलाही स्पेशल ट्रिगर नसताना मार्केट 26,000च्या वरती जाऊन क्लोज होण्यामध्ये चक्क सक्सेस झालेलं आहे. तर मग आता मार्केट तिथे टिकणार का हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण पुट रायटिंग हे 26,000वरती खूप जास्त झालेलं आहे आणि कॉल रायटिंग जे आहे तर त्यांनी आपली एक्झिट करायला सुरुवात केलेली आहे. आणि साहजिकच आहे की जे काही ऑल टाईम हाय आहे तर तो हार्डली किती 200-250 पॉईंटच्या आसपास वरती शिल्लक आहे. म्हणजेच काय की तेवढं कवर होणं पॉसिबल आहे. आता जर आपण आजचं जर गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट एक 70 ते 80 पॉईंट गॅप अप ओपन होईल. आता ओपन होतानाच कळेल की मार्केट त्या गिफ्ट निफ्टीला डिस्काउंट करून ओपन होत आहे की गिफ्ट निफ्टीपेक्षा जास्त चांगलं इंडिकेशन देऊन ओपन होत आहे. कारण आपण जर आपले म्हणजे जरी तिथे US मार्केट चांगलं चाललेलं असलं तरी आपले ADR जर पाहिले तर आपले ADRs अगदी म्युटेड आहेत. म्हणजेच काय फार काही आपल्याकडे कुठलाही ट्रिगर पॉईंट नाही आहे, फक्त ग्लोबल क्यूज पॉझिटिव्ह आहेत. परंतु साहजिकच आहे की आपण ग्लोबल क्यूजला फार जास्त सध्या फॉलो करत नाही आहोत, त्यामुळे ती गोष्ट जास्त पाहण्यामध्ये कुठलाही पॉईंट नाही आहे. US मध्ये आज रात्री जे काही जॉब्स डेटा आहे तर तो येणार आहे. म्हणजेच जे इतके दिवस शटडाऊन होतं तर त्यामुळे जो डेटा येऊ शकलेला नव्हता तर तो डेटा आपल्याकडे येणार आहे. त्यामुळे आज रात्री US मार्केट त्या जॉब्स डेटाला, त्यानंतर फेडचे जे मीटिंग्स आहेत त्या आत्ता जे मिनिट्स आलेत त्याला आणि प्लस एनव्हिडियाचे रिझल्ट जे पॉझिटिव्ह आलेत
तर या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीने रिॲक्ट करतं ते पाहणं फार जास्त गरजेचं आहे. आता आपल्याकडे आज आहे सेन्सेक्सची एक्सपायरी, त्यामुळे मार्केट त्या गोष्टीच्याही प्रेशरमध्ये राहील. जर आपण कॉल आणि पुटचा डेल्टा पाहिला तर डेल्टा मात्र बेरिश आहे. म्हणजेच काय की पुटचे प्राइसेस हे कॉलपेक्षा जास्त आहेत. म्हणजेच काय की लोक असा विचार करत आहेत की मार्केट खाली येऊ शकतं. परंतु सध्या आपले जे मार्केट आहे तर ते कुठल्याही पद्धतीनं एक क्लिअर डिरेक्शन किंवा क्लिअर सिग्नल आपल्याला देताना दिसत नाही आहे. ओके, कारण जसं आपण गेले 2-3 दिवस सांगतोय की बऱ्याचशा गोष्टी मार्केटमध्ये निगेटिव्ह आहेत, परंतु त्यातली कुठलीच गोष्ट फॅक्टर्ड इन होताना दिसत नाही आहे. ओके, परंतु ज्या काही गोष्टी अननोन आहेत तर अशाच गोष्टींवरती मार्केट वरच्या बाजूला जात आहे. यालाच आपण एक शॉर्ट टर्ममध्ये युफोरिक स्टेज म्हणू शकतो. हां, एक क्रॅश वगैरे असं काही येऊ शकत नाही, परंतु डिप येणं फार जास्त गरजेचं आहे. त्याशिवाय जे काही मोठे प्लेयर्स आहेत ते बाईंग नाही करणार. ओके, कारण साधी गोष्ट आहे की स्टॉक्स ऑलरेडी महाग आहेत. ओके, मग इथनं जर अजून मार्केट वरती जाणार असेल तर साहजिकच आहे स्टॉक्ससुद्धा वरती जातील, परंतु ते खरेदी करण्यासाठी तिथे कोणीतरी एवढ्या महाग खरेदी करण्यासाठी कोणीतरी पाहिजे ना. जसं आपण ग्रोचं पाहिलं, ग्रोचं व्हॅल्युएशन होतच नाही तेवढं आणि लोक खरेदी करतात, परंतु त्याला जसं अप्पर सर्किट लागलं तसं काल लोअर सर्किटसुद्धा लागलं 10%चं. म्हणजेच काय की आता ज्यांनी वरती स्टॉक्स घेतलेत साधारण 180च्या आसपास 170च्या आसपास, आता साहजिकच आहे त्यांना एक्झिट मिळणार नाही. त्याला फार वेळ लागणार त्यांना एक्झिट मिळायला. अदरवाईज त्यांना लॉस बुक करावा लागेल आणि 10% 20% लॉस मला वाटत नाही की कोणी आपल्याकडे बुक करत असेल. म्हणजेच काय की हे एवढं सोपं नसतं. म्हणून तर स्टॉक मार्केटमध्ये एवढे इझिली पैसे मिळत नाहीत आणि म्हणूनच तर सगळे फंडामेंटल्स पाहूनच काम करायचं असतं. भले ग्रोचा स्टॉक वरती जात होता, परंतु मी कधीच तो स्टॉक घेतला नाही. कारण त्याचं असंच आहे कारण फंडामेंटली परफेक्ट बसतच नाही. मग भले तो वर जात असेल तर ती अपॉर्च्युनिटी सोडून दिलेली परवडते, परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट कुठल्याही प्रकारचं काहीही केलेलं कधीच परवडणार नाही, लक्षात ठेवा. एक साधी गोष्ट आहे की जे प्रमोटर्स आहेत ते 100 रुपयाला एक्झिट करतात आणि तुम्ही तो स्टॉक 4 दिवसामध्ये 200 रुपयावरती घेऊन जात आहे, म्हणजे 180 रुपयाच्या आसपास घेऊन जात आहे. मग जो प्रमोटर आहे तर त्यांच्याकडे खूप मोठी टीम आहे, त्यांच्याकडे इन्व्हेस्टमेंट बँकर आहे, त्या सगळ्यांनी मिळून बसून व्हॅल्युएशन ठरवलेलं आहे. कंपनीच्या आतमध्ये काय आहे, कंपनीकडे काय काय ॲसेट आहे, त्या बेसिसवरती कंपनीचा बिझनेस या सगळ्या गोष्टींचं फ्युचर प्रोजेक्शन करून त्यांनी स्वतः एक लेवल ठरवली आहे की या लेवलला आपण मॅक्सिमम लेवलला एक्झिट करू शकतो आणि तुम्ही तो स्टॉक दुप्पट करून जात आहे 4 दिवसात. मग तुम्ही विचार करा की ते स्मार्ट आहेत की जे लोक घेत आहेत सध्या ते स्मार्ट आहेत. त्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये एवढं ओव्हर स्मार्ट होऊन कधीही काही काम करायचं नसतं. आता जर आपण बाकीच्या गोष्टी पाहिल्या तर सध्या तरी सगळं अंडर कंट्रोल आहे. टेक्निकली पाहिलं तर मार्केट बुलिश आहे. ओके, परंतु कुठे ना कुठे मार्केट ओव्हरबॉट झोनमध्ये जाते असं वाटतंय, परंतु मार्केट काही खाली येण्याच्या मूडमध्ये मात्र दिसत नाही आहे. परंतु एक गोष्ट मात्र खरी, जेव्हा मार्केटमध्ये डीप येईल, एक सिग्निफिकंट डीप येईल, तेव्हाच मार्केटमध्ये खरेदी करण्यामध्ये पॉईंट आहे. अदरवाईज जे हायर लेवलला आता लोक घेत आहेत, ओके, तर साहजिकच आहे ते लोक अडकण्याचे फार चान्सेस आहेत. कारण आता ऑलमोस्ट सगळे ट्रिगर पॉईंट जे आहेत तर ते नील होत आलेले आहेत, संपत आलेले आहेत. ओके, एक बॅड न्यूज पूर्ण मार्केटला खाली आणू शकते, लक्षात ठेवा, आणि तेव्हा एक्झिट करण्याचा चान्स मिळत नसतो. तर होपसो पाहूयात काय होतं ते. परंतु आजचा दिवस पाहावं लागेल की मार्केट 26,000च्या वरती क्लोज करणार का. हा भले मार्केट चांगल्यापैकी गॅपअप ओपन होत आहे, परंतु तिथनं सेलिंग येणार की मार्केट 26,000च्या वरती क्लोज करण्यामध्ये सक्सेस होणार ते पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. होपसो पाहूयात काय होतं ते. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.